विशेष मोठं महत्त्वाचं बघणार आहे, जाणून घेऊयात। पहिली बातमी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासंदर्भातली आहे। गर्भवतीचा मृत्यू या ठिकाणी झालेला होता आणि या प्रकरणी आपण जर बघितलं तर या प्रकरणाचा अहवाल आज सादर केला जाणार असल्याचं बघायला मिळतंय। राज्य महिला आयोगाची बैठकीमध्ये हा अहवाल सादर केला जाईल आणि या अहवालात रुग्णालयावरती ठपका ठेवण्यात आलाय। तेव्हा दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलवर नेमकी काय कारवाई होते याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष आहे। बरं, आता दुसरी बातमी ही मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची आहे बरं, कारण पुढचे 2 ते 3 दिवस मुंबईकरांच्या अंगाची लाही लाही होणार आहे। मुंबईकर आता उन्हाच्या झळांनी पळून निघालेले आहेत। पुढचे 2 ते 3 दिवस हीच परिस्थिती कायम राहणार आहे। तर तिसरी बातमी सोन्याच्या दराची आहे, कारण सोनं तब्बल 2700 रुपयांनी स्वस्त झालंय। चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आणि त्यामुळे ग्राहकांना मात्र मोठा दिलासा मिळालाय। आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी सर्वांच्या नजरा लागलेल्या शेअर बाजारातून आहे, कारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बचे परिणाम आशियाई शेअर बाजारावरती झळकतायत। तर हाँगकाँगच्या शेअर बाजारात देखील मोठी घसरण झाली आहे। हाँगकाँगचा हँगसेंग निर्देशांक 9% अधिक घसरलाय। तर भारतीय शेअर बाजारामध्ये ब्लॅक मंडेची भीती वर्तवण्यात आलेली आहे। टॅरिफमुळे महागाई वाढेल आणि अर्थव्यवस्था मंदीकडे जाऊ शकते, ही भीती सध्या तरी वर्तवली जाते आहे। एकंदरीत हे संपूर्ण जे काही आहे ते आपण जर बघितलं तर टॅरिफ बॉम्ब जो ट्रम्प यांनी टाकलेला आहे त्यामुळे घडतंय। सोनं 3 दिवसांमध्ये 2700 रुपयांनी स्वस्त झालंय। लग्नसराईच्या हंगामापूर्वी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे। चांदी अवघ्या काही दिवसांमध्ये 11,000 खाली आली आहे। जागतिक घडामोडींमुळे दरात मोठी उलथापालथ झाली असल्याचं बघायला मिळतंय। लग्नसराईच्या हंगामाआधी सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण झाली असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। अगदी 1 लाखाच्या घरात गेलेलं सोनं आता घसरलंय। आणि आता बातमी संतापजनक आहे। खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना अमानुष वागणूक देण्यात आलेली आहे। दिलेलं टार्गेट पूर्ण केलं नाही, त्यामुळे कर्मचाऱ्याला चक्क कुत्र्यासारखं चालायला लावलेलं आहे। कर्मचाऱ्याच्या गळ्यात कुत्र्यासारखा पट्टा बांधलाय आणि त्यानंतर कुत्र्यासारखे पैसे साठायला लावलेले आहेत। वाटीतून कुत्र्यासारखं पाणी प्यायला लावलेलं आहे, तर दुसऱ्या एका कर्मचाऱ्याला चक्क पॅन्ट काढायला लावली आहे। ही धक्कादायक घटना केरळच्या कोचीत घडली आहे। कर्मचाऱ्यांना अशी अमानुष वागणूक देणारा बॉस नाही, हैवाण आहे, त्यामुळे या कंपनीवर कारवाई करण्याची मागणी केली जाते। यानंतर पुढे घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। बाईक टॅक्सीवरती परिवहन विभागाकडून नियमावलीत काम सुरू आहे आणि ही नियमावली तयार केल्यानंतर बाईक टॅक्सी सुरू केली जाणार आहे। या नियमावली आधी रॅपिडोनं बाईक टॅक्सीची राईड सुरू केली आणि या रॅपिडोवर गुन्हा दाखल करण्यात येणार अशी माहिती परिवहन विभागानं दिली। राज्यात सध्या उन्हाचा तडाखा वाढतोय। उकाड्यानं नागरिक हैराण झाले। अनेक जिल्ह्यांमधील तापमानानं 40शी ओलांडली आणि या वाढत्या उष्णतेमुळे राज्यात गेल्या महिनाभरात 30 जणांना उष्माघाताचा फटका बसलाय। मुंबईमध्ये असह्य उकाडा सहन करावा लागतोय। पुढील 2 ते 3 दिवस तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे। तर रविवारी कुलाब्यामध्ये 33.7 अंश सेल्सिअस आणि सांताक्रूजमध्ये 33.8 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे। नाशिकमध्ये 10 वर्षांमध्ये पहिल्यांदा एप्रिलच्या सुरुवातीला तापमानाचा पारा 40शी पार गेला। सकाळनंतर दिवसभरामध्ये तापमानात 21.5 अंशांची वाढ झाली। रविवारी नाशिकमध्ये 40.2 इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे। पुढील काही दिवस तापमानाचा पारा वाढता राहणार आहे असा हवामान विभागाचा अंदाज आहे। ठाण्यात आता उन्हाच्या झळा वाढल्या, टँकरच्या फेऱ्या वाढल्या, घोडबंदर परिसराला सर्वात जास्त झळ बसतीये। ठाणे हे तलावांचं शहर आहे, पाणी टंचाई जाणवतीये, त्यामुळे आता पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमधील पाणीसाठा वेगाने कमी होतोय। सध्या या धरणांमध्ये मिळून 33% पाणीसाठा आहे। पाऊस पडेपर्यंत हे पाणी पुरणार नाही, त्यामुळे मुंबई महापालिका प्रशासनाने आधीच राज्य सरकारकडे राखीव साठ्याची मागणी केली। मुंबईला उन्हाळ्यात पाणी कपातीला सामोरं जावं लागू शकतं।
आपल्या राज्याचा इतिहास मुलांना कळावा यासाठी सरकारनं राज्यातील शाळांमध्ये राज्यगीत वाजवण्याची सक्ती केली। आता शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंनी केंद्रीय आणि आंतरराष्ट्रीय बोर्डाच्या शाळांमध्येही राज्यगीत सक्तीचं केलेलं आहे। या निर्णयाची व्याप्ती वाढवली आहे। शालेय शिक्षण विभागानं या सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये राज्यगीत वाजलं पाहिजे असे निर्देश सुद्धा दिले आहेत। मंत्र्यांच्या खासगी सचिवांना गेल्या 4 महिन्यांपासून पगार मिळालेला नाहीये अशी धक्कादायक बातमी समोर येते आहे। मंत्र्यांचे खासगी सचिव आणि विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीला मुख्यमंत्री कार्यालयानं मंजुरी दिलेली नाही। त्यामुळे शेकडो अधिकाऱ्यांचा पगार बँकेत जमा झालेला नाही। अनेक अधिकाऱ्यांवर आता उसनवारीची वेळ आली आहे। पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरती एका वाहन चालकाला तब्बल 1 तासात 10 वेळा चलान आलेलं आहे। हे सर्व चलान सीट बेल्ट न लावल्यानं लावल्याचं कळतंय। या विरोधात आता प्रशासन सर्वसामान्यांची पिळवणूक करत असल्याचा आरोप मनसेकडून केला जातोय। उल्हासनगरमध्ये इमारतीचा छज्जा शेजारच्या घरावर कोसळला। पत्रे तुटून हा सज्जा पडलाय। या अपघातामध्ये 2 मुली किरकोळ जखमी झाल्या। अनेकदा तक्रार करूनही महापालिकेने मात्र याकडे दुर्लक्ष केलेलं होतं अशी माहिती जखमी मुलींच्या आईनं दिली आहे। मोबाईलमुळे 2050 पर्यंत जगातल्या 50% लोकांना चष्मा लागणार आहे। मोबाईल अतिप्रमाणात वापरण्याचे दुष्परिणाम समोर येत आहेत। मोबाईलच्या अतिवापरामुळे डोळ्यांवर गंभीर परिणाम होऊ शकतात। स्क्रीनकडे सातत्यानं बघितल्यास मायोपियासारखं म्हणजे दूरचं धुसर दिसण्यासारखे आजारही होऊ शकतात। मध्य रेल्वेची स्थानकं चित्रपट, वेबसिरीज आणि जाहिरातींच्या चित्रीकरणासाठी निर्मात्यांची पहिली पसंती ठरत असल्याचं बघायला मिळतंय। तर आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये मध्य रेल्वेच्या विविध स्थानकांवर एकूण 7 चित्रीकरणं झालेली आहे। यातून आता 40 लाखांचं उत्पन्न सुद्धा मध्य रेल्वेला मिळालं असल्याचं बघायला मिळतंय। मुंबई वाहतूक पोलिसांनी शहरातील तळीराम आणि चालकांभोवती कारवाईचा फास आवळला। अधिकाधिक तळीराम चालक हाती लागावेत या उद्देशानं वाहतूक पोलिसांनी नाकाबंदी कारवाया वाढवल्या। तर हाती लागलेल्या चालकांच्या परवाना आणि वाहन जप्त करण्याची सुरुवातही झाली आहे। आरपीआयचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे आता येत्या 10 एप्रिलपासून अमेरिकेचा दौरा करत आहेत। संयुक्त राज्य महासंघ न्यूयॉर्क या ठिकाणी मुख्यालयामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंती महोत्सवाचं आयोजन झालंय। या महोत्सवात जगभरातील मान्यवर उपस्थित राहतील। काँक्रिटीकरण आणि नालेसफाईची कामं आता सुरू झालेली आहे। ही कामं 30 एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश आहेत। मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणींनी हे आदेश दिले। राज्याच्या विविध भागांमध्ये अवकाळी पावसानं तडाखा दिला, त्यानंतर रस्त्यांची कामं आणि नालेसफाईबाबत आयुक्तांनी चिंताही व्यक्त केली। बातमी अतिशय मोठी आहे, कारण भारतीय शेअर बाजारात आज ब्लॅक मंडे। टॅरिफ बॉम्बमुळे शेअर बाजार धडामकन कोसळलाय। तर प्री ओपनिंग मध्ये सेन्सेक्स 3600 अंकांनी खाली आहे। निफ्टीमध्ये 1000 पेक्षा जास्त अंकांची घसरण झाली असल्याचं बघायला मिळतंय। अतिशय मोठी बातमी आहे, बाजारामध्ये आज ब्लॅक मंडे बघायला मिळतोय। एकंदरीत आपण जर बघितलं तर शनिवार रविवार 2 दिवस शेअर मार्केट बंद होतं आणि त्यानंतर सोमवारी सुद्धा शेअर मार्केट मोठ्या प्रमाणात कोसळलेलं दिसतंय। अगदी शेअर बाजाराची या ठिकाणी मोठी पडझड झालेली आहे आणि या ठिकाणी आज शेअर बाजारामध्ये ब्लॅक मंडे बघायला मिळतोय। टॅरिफ बॉम्ब जो ट्रम्प यांनी टाकलेला आहे त्यानंतर खरं तर हा परिणाम भारतीय शेअर बाजारामध्ये बघायला मिळतोय। याचा परिणाम केवळ भारतीय शेअर बाजारामध्येच नव्हे तर जगावरती झाला असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र भारतीय शेअर बाजारामध्ये हा मोठा परिणाम झाला असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेवरती देखील याचा परिणाम होणार आहे। महागाई सुद्धा वाढू शकते असं सुद्धा सांगितलं जातंय। या संदर्भात आपल्यासोबत थेट बातचीत करण्यासाठी मुख्य संपादक निलेश खरे हे जोडले गेलेले आहेत। सर, आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात कोसळतच होता, मात्र ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्ब नंतर आता थेट आज ब्लॅक मंडे बघायला मिळतोय। मुख्यतः अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि एलन मस्क यांच्या विरोधात जे आंदोलन पाहायला मिळत आहे ते साधारण 1200 ठिकाणी आंदोलन अमेरिकेमध्ये उभं करण्यात आलेलं आहे आणि त्यातून डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात एक चळवळ उभी राहताना पाहायला मिळते। याचा परिणाम हा जागतिक बाजारावरही होताना पाहायला मिळतोय। जर्मनीने 1200 टन सोनं जे अमेरिकेकडे ठेवलेले आहे तर परत
घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये अमेरिकन अर्थव्यवस्था कोसळली तर याचा थेटपणे परिणाम हा जागतिक अर्थव्यवस्थेवर होताना पाहायला मिळतो. 2008 साली अमेरिकन बाजार व्यवस्थेमध्ये जी गृह कर्ज वाटण्यात आली त्यातून मोठा बँक घोटाळा समोर आला होता आणि त्यातून जागतिक अर्थव्यवस्थेला मंदेला सामोरं जावं लागलं होतं आणि तीच परिस्थिती आता पुन्हा तयार होते. या भीतीनं मुख्यतः आतापर्यंतचा सर्वात जास्त बाजार कोसळताना आज पाहायला मिळालेला आहे. बीएसई सेन्सेक्स साधारण 3000 अंकांच्या वर कोसळलेला आहे. यातून अब्जावधी कोट्यावधी रुपयांचं नुकसान जे आहे ते सर्वसामान्य गुंतवणूकदाराचं झालेलं आहे आणि त्यामुळे अनेक उद्योजक अनेक गुंतवणूकदार हे मोठ्या अडचणीला सामोरं जाणार आहेत. यातून अनेक आत्महत्या अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न जो आहे तो निर्माण होताना भारतामध्ये पाहायला मिळू शकतो. निश्चितच धन्यवाद सर, तुम्ही या संदर्भात सविस्तर माहिती दिली त्यासाठी. एकंदरीत आपण जर बघितलं तर टॅरिफ बॉम्बमुळे हा संपूर्ण प्रकार जो आहे तो घडलेला आहे आणि एकंदरीत सेन्सेक्स निफ्टी या ठिकाणी आता कोसळले असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. आज बाजारामध्ये शेअर बाजारामध्ये ब्लॅक मंडे दिसतोय. आणि आता पुन्हा एकदा पुढे घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. पुणे शहरामध्ये ड्रोन उडवण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. शहर पोलिसांनी याबाबत आदेश दिले. हे आदेश पुढील 30 दिवसांसाठी म्हणजे 5 मे पर्यंत देण्यात आले आहेत. आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे असं देखील सांगण्यात आलेलं आहे. एसटी महामंडळाकडून 11 लाख एसटी बसेसची तपासणी झाली आहे. यामध्ये 6000 विना तिकीट प्रवासी आढळले. गर्दीचा फायदा घेत विना तिकीट प्रवासी प्रवास करतात. बसने विना तिकीट प्रवास करणाऱ्यांना साफ बसावा यासाठी तिकीट तपासणाऱ्या पथकांची नियुक्ती सुद्धा करण्यात आलेली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगच्या जीवनावरती आधारित बायोपिक चित्रपटाचं काम पुन्हा सुरू झाल्याची घोषणा निर्माता रवी भागचंदका यांनी केली. युवराज सिंगच्या क्रिकेट कारकिर्दीमधील चढउतार, कर्करोगावरील विजय आणि पुनरागमन या सर्व घटनांचा आढावा या चित्रपटामध्ये घेतला जाईल. डहाणू नगर परिषद हद्दीत सध्या भटक्या कुत्र्यांची संख्या वाढतीये. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. अनेक कुत्रे रेबीजग्रस्त असल्याचा संशय. वेळोवेळी चावण्याच्या घटना देखील घडत असल्याचं बघायला मिळत आहे. माणगाव शासकीय रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे 14 वर्षीय मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी आता मुलाच्या पालकांनी माणगाव उपजिल्हा रुग्णालयावरती आरोप केलाय. मुलाला ताप येत असल्यानं उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. तिथे त्याचा मृत्यू झालाय असा आरोप मुलाच्या पालकांनी केलेला आहे. पुण्यात पानशेत धरणामध्ये पोहताना पुण्यातील तरुणाचा बुडून मृत्यू झालेला आहे. तरुण मित्रांसोबत धरण परिसरामध्ये रविवारी फिरण्यास गेला. मात्र या दरम्यान हा अपघात झाला. दोघे पोहत असताना या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याचं समोर आलं. पुण्यात गर्भवतीच्या झालेल्या मृत्यू प्रकरणी राज्य महिला आयोगाची आज पुण्यात बैठक आहे. या बैठकीमध्ये राज्य सरकारचा अहवाल सादर करण्यात येईल. अहवालात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावरती ठपका सुद्धा ठेवण्यात आला. या बैठकीत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी देखील चर्चा करण्यात येणार आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय घटनेनंतर राज्य सरकारकडून राज्यातील खासगी दवाखान्यांसाठी ॲक्शन प्लॅन तयार केला जाणार आहे. त्यानुसार राज्यातील दवाखान्यांचं कामकाज होईल. जे दवाखाने चुकीचे वागतील त्यांच्यावर कडक ॲक्शन घेतली जाईल. ही माहिती राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली आहे. तिकडे पुण्यातल्या विश्रांतवाडीमध्ये मंगेशकर रुग्णालयाविरोधात काँग्रेसने भीक मागो आंदोलन केलं. विविध मागण्या शासनाकडे मांडल्या. दरम्यान धर्मादाय आयुक्तांनी तातडीने तपासणी करून अहवाल द्यावा ही मागणी देखील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. या क्षणाची एक मोठी बातमी आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा मुरदाड कारभार बघायला मिळालेला आहे. पुण्यातील गर्भवती महिलेचा मृत्यू झाला त्या प्रकरणी आता एक मोठी बातमी आहे.
5.5 तास रुग्ण दीनानाथ रुग्णालयामध्ये दिसून आले आहेत, मात्र त्यांच्यावर उपचार करण्यात आले नाही असं प्रथमदर्शनी समोर येत आहे। ही माहिती पोलिसांना मिळाली आहे। पुणे पोलिसांनी दीनानाथ रुग्णालयातील सीसीटीव्ही तपासले। पुणे पोलीस या वेळेस ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना पत्र लिहिणार आहे। दीनानाथ रुग्णालय या ठिकाणी घडलेल्या प्रकरणाची चौकशी करून पोलिसांना अहवाल सादर करावा असं पत्र हे असणार आहे। अधिकची अपडेट या संदर्भात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून घेऊयात। अक्षय, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातले सीसीटीव्ही तपासण्यात आले, नेमकं या सीसीटीव्ही मध्ये काय दिसतंय सविस्तर? निश्चितपणे तनिषा भिसे ज्या दिवशी दीनानाथ रुग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल झाल्या होत्या तेव्हा त्यांच्यावर कुठले उपचार झाले आहेत का आणि त्या प्रकरणाच्या संदर्भात पुणे पोलिसांनी सगळा तपास जो सुरू केला होता, त्या निमित्ताने सीसीटीव्ही हे अत्यंत महत्त्वाचे धागेदोरे पोहोचवण्याचं एक यंत्र असल्यामुळे पुणे पोलिसांनी हॉस्पिटलचे संपूर्ण सीसीटीव्ही तपासले आहेत आणि प्रथमदर्शनी म्हणजेच प्रायमा फेसी रुग्ण तनिषा भिसे या रुग्णालयात तब्बल 5.5 तास होत्या आणि त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार झाला नसल्याचं प्रथमदर्शनी माहिती जी आहे ती पोलिसांना प्राप्त झाली आहे आणि थेट रुग्णालयावर कुठलीही कारवाई करता येत नसल्यामुळे पुणे पोलिसांनी आता ससूनच्या वैद्यकीय अधीक्षकांना पत्र लिहून या संदर्भात एक अहवाल तयार करण्याची मागणी पुणे पोलिसांनी केली। निश्चितच धन्यवाद अक्षय, दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेटसाठी। पुन्हा एकदा वळूयात वेगवान बातम्यांकडे। सिडको सोडत धारकांना न्याय मिळवून देण्यासाठी वनमंत्री गणेश नाईक आक्रमक झालेत। त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या गंभीर विषयावरती तातडीने तोडगा काढण्याची मागणी केली आहे। सिडको ही आता घर बांधणारी संस्था नसून केवळ विकसक बनलेली आहे असा आरोप नाईक यांनी केला आहे। ठाण्यात अनधिकृत शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या सुमारे 20,000 विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना महापालिकेने दिलासा दिला। त्यांना जवळच्या अधिकृत शाळांमध्ये प्रवेश देण्यासाठी पालिकेने समिती तयार केली। शिक्षणापासून कोणीही वंचित राहणार नाही अशी खबरदारी ही समिती घेणार आहे। पुण्यात संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये श्री संत तुकाराम शेतकरी पॅनलने विजय मिळवला। कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब नवले, दत्तात्रय जाधव आणि चेतन भुजबळ यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला। मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी मनसेला डिवचलं। सध्याचं आंदोलन मराठीचं आंदोलन म्हणणार नाही, वॉचमॅन शिपायांना मारून आंदोलन होत असतंय काय असा सवाल राऊतांनी केलाय। लातूरमध्ये पोलिसांनी एका चोराची चक्क पाण्यानं धुलाई केली आहे। जनावरांची चोरी करणाऱ्या चोराला पकडण्यासाठी पोलिसांनी फिल्डिंग लावली आहे, मात्र हा चोर गटारात लपला। पोलिसांनी या चोराला ताब्यात घेतलंय आणि मग चक्क वॉशिंग सेंटरवरती पाण्यानं त्याची धुलाई केली आहे। संभाजीनगरातल्या मयूर पार्क परिसरात एकावर चाकूने हल्ला झालाय। किरकोळ वादातून हल्ला झाल्याची माहिती आहे। या हल्ल्यामध्ये विशाल भोसले नावाचा तरुण जखमी झालाय। वरुण बिल्लारे असं हल्ला करणाऱ्या तरुणाचं नाव आहे। या प्रकरणी हर्सुल पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये भरचौकात कुख्यात गुन्हेगारानं रिक्षा चालकावर कोयतानं हल्ला केला। पोलिसांनी दहशत माजवणाऱ्या कुख्यात गुन्हेगाराचा 12 तासांमध्ये माज उतरवला। ज्या चौकात कोयतानं हल्ला केलाय त्याच ठिकाणी पोलिसांनी या गुन्हेगारांची धिंड काढली आहे। सय्यद फैजल उर्फ तेजा असं या हल्लेखोराचं नाव आहे। नाशिकमध्ये एमडी तस्करी करणाऱ्या छोटी भाभीच्या गुन्ह्याचा तपास सुरू झालेला आहे। या प्रकरणात एका पोलीस कर्मचाऱ्याचा सहभाग आहे। युवराज पाटील असं या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे। दरम्यान युवराज पाटीलने छोटी भाभी आणि इतर संशयित आरोपींसोबत फोनवरून संभाषण केलंय असं पोलीस तपासात समोर आलंय। आणि आता भारतीय शेअर बाजारासंदर्भात या क्षणाची सर्वात मोठी बातमी साम टीव्हीवर। भारतीय शेअर बाजारामध्ये आज ब्लॅक मंडे, टॅरिफ बॉम्बमुळे शेअर बाजारात धडाम कोसळलेला आहे। सेन्सेक्स 2900 अंकांनी खाली तर निफ्टीमध्ये 900 पेक्षा जास्त अंकांची घसरण झाली असल्याचं बघायला मिळतंय। आज बाजारामध्ये ब्लॅक मंडे आपल्याला बघायला मिळतोय। प्री ओपनिंग मध्ये सेन्सेक्स 2900 अंकांनी खाली घसरलेला आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर यावेळेस
डोनाल्ड ट्रम्प यांनी जो टॅरिफ बॉम्ब टाकलेला आहे त्याचा परिणाम हा झालेला आहे. 3,900 अंकांनी थेट या ठिकाणी शेअर मार्केट कोसळलं असल्याचं बघायला मिळतंय. बातमी अतिशय मोठी आहे. सेन्सेक्स 3,000 अंकांनी कोसळलेला आहे. 3,000 पेक्षा मोठी आकडेवारी जी आहे ती आता सध्या समोर येत असताना बघायला मिळते. त्यामुळे सर्वात मोठा यावेळेस आपण जर बघितलं तर तोटा यावेळेस गुंतवणूकदारांना सहन करावा लागणार आहे. एकंदरीत जर आपण बघितलं तर एवढ्या मोठ्या प्रमाणात सेन्सेक्स कोसळणं खरं तर अतिशय मोठा धक्का गुंतवणूकदारांसाठी असणार आहे. निफ्टीमध्ये 900 पेक्षा जास्त अंकांची घसरण ही सध्या झालेली आहे. तब्बल 4% भारतीय शेअर बाजार घसरला असल्याचं बघायला मिळतंय. शेअर बाजारामध्ये ही मोठी पडझड सध्या सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. सेन्सेक्स 3,400 अंकांनी कोसळलेला आहे. तर यामध्ये आपण जर बघितलं तर निफ्टी सुद्धा 1,000हून अधिक अंकांनी घसरली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. सर्वात मोठी घसरण ही आपल्याला म्हणावी लागणार आहे. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बचे परिणाम हे सध्या भारतीय शेअर बाजारावरती आपल्याला दिसत आहे. तर हाँगकाँगच्या शेअर बाजारात देखील मोठी घसरण झाली आहे. हाँगकाँगचा हँगसेंग निर्देशांक 9%हून अधिक घसरलेला आहे. तर टॅरिफमुळे महागाई वाढणार आहे, अर्थव्यवस्था मंदीकडे जाऊ शकणार आहे, ही भीती सुद्धा सध्या तरी वर्तवली जाते. एकंदरीत आपण जर बघितलं तर शनिवार रविवार शेअर मार्केट बंद होतं आणि त्यानंतर सोमवारकडून लोकांना गुंतवणूकदारांना मोठी अपेक्षा होती. मात्र आज थेट ब्लॅक मंडे शेअर मार्केटमध्ये दिसतोय. यासोबत बुलेटिनमध्ये अगदी छोटासा ब्रेक.